केशवाचे भेटी लागलेसे पिसे, केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान. झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मणी आदिरूप. न लिंपेची कर्मी ललिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा. झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मणी आदिरूप. म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त, म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त. सुखरूप अद्वैत नामदेव. झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मणी आदिरूप. विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान. झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मणे आदिरूप. यं प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हस्ते क्षमाला हृदयि कृष्णतत्त्वं, जिवाग्रभागे वरं राममन्त्रं. यन्मस्तके केशवपादतीर्थं, शिवं महाभागवतं नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे. चांचक पादाने कथेचा विस्तार, चांचक पादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. तेरणा तिरी वसे एक गाव, तिथे नांदतो श्री गोरोबा देव. विठ्ठल भाव एक होता मनी, नमस्कार माझा श्री गोरोबा चरणी. ज्ञानदेवं नमस्तुत्यं, नामदेवं तथैव च. एकनाथं पुनर्नत्वा, तुकारामं ततः परम्. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान. झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मणी आदिरूप. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वसंत महावैष्णव वैराग्य महामेरू संत शिरोमणी सद्गुरू नामदेवरायांचे परमार्थिक मार्गदर्शक श्री गुरु गोरोबा काका महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा बहुतेकांना परिचित असणारा, बहुतेकांना अपरिचित असणारा सद्गुरू गोरोबा काकांचा हा अत्यंत चिंतनीय असा अभंग आता भगवत सेवेकरता गायला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग गोरोबा काकांचा आहे आणि काका या अभंगातून नामदेव महाराजांना उपदेश करतात. काकांचा अधिकार हा सामान्य बुद्धीच्या द्वारा वर्णन करता येऊ शकत नाही. काकांचाच नाही, या जगातला कोणत्याही महात्म्याचा अधिकार, ज्ञानोबारांचा, संतांचा अधिकार शब्दानं वर्णन करता येत नाही.
कारण ज्या वाणीनं संत स्तुती करायची ती वाणी संतांना पाहिलं की संतांचं नाव घेतलं की ती शांत होते. तुका म्हणे वाचा झालीशे कुंठित. त्यामुळे त्यांचं वर्णन करणं हे गुणातीत आहे, शब्दातीत आहे. त्यांचं वर्णन वाणीचा विषय होऊ शकत नाही. अभंग गोरोबा काकांचा आहे आणि या अभंगातून नामदेव महाराजांना उपदेश करतात. काकांच्या गाथ्यामध्ये एकूण 28-29 अभंग आहेत आणि त्या अभंगातला अत्यंत मार्मिक, अत्यंत महत्वाचा आणि नामदेवरायांना अद्वैत सिद्धीचा पुरस्कार करून देणारा, आपल्या जीवनामध्ये कर्म करता करता सुद्धा कसं विकर्म कर्म करता करता कसं कर्म संन्यासी होता येतं, संसार करून सुद्धा कसं संन्यासी जीवन जगता याचं अत्यंत तात्विक असं मार्गदर्शन या अभंगातून काका करतायत. अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे. गोरोबा काका या अभंगातून नामदेव महाराजांना भगवत प्राप्तीचं यथार्थ वर्णन करून सांगतात. भगवत प्राप्तीचं नेमकं तंत्र काय आहे. पांडुरंगरायाचे प्रेम भांडारी म्हणून नामदेवरायांकडे पाहिलं जातं. संत परंपरेमध्ये नामदेवराय जेवढे देवाच्या जवळ होते तेवढे कोणते संत देवाच्या जवळ नव्हते. रात्रंदिवस भगवान परमात्मा त्यांच्या हातचा नैवेद्य खात होते. प्रसंगी देवासोबत ते चर्चा करत होते. नामदेव महाराज आपल्या अंतःकरणातल्या सुखदुःखाच्या गोष्टी देवासोबत त्या ठिकाणी वर्णन करत होते. पण अशाही नामदेवरायांना परमात्मा हा गुणातीत आहे, परमात्मा हा सर्व व्यापक आहे, परमात्मा हा अद्वैत आहे आणि सर्व विश्वामध्ये चराचरामध्ये भरलेला आहे, अशा स्वरूपाची ओळख नव्हती. आणि मग या सर्वत्र अपरोक्ष सिद्धांतापर्यंत पोहोचवण्याकरता गोरोबा काकांनी नामदेव महाराजांना उपदेश केला. त्या संबंधीची काही प्रासंगिक भूमिका तुम्हाला सर्वांना माहिती, मी पुढे सांगणारच आहे. शब्दशः अर्थ असा आहे. काका म्हणतात, नामदेवा, देवाला प्राप्त करायचं असेल तर त्याकरता चित्ताला पिस लागावं लागतं. देवाचं त्याकरता वेड व्हावं लागतं. संचरले मणी आदिरूप, ज्या परमात्म्याने विश्व निर्माण केलं तो परमात्मा विश्व म्हणूनच प्रसवलेला आहे. आणि असा विश्वात्मक परमात्मा या दोनही चर्मचक्षुनी न पाहता अंतर्मुख होऊन ज्ञानचक्षुने अनुभवावा, ही परमार्थिक परंपरेची त्या ठिकाणी अनुभूती नामदेवांच्या अंतःकरणामध्ये यावी म्हणून श्री गुरु गोरोबा काका तात्विक मार्गदर्शन करतात. काका म्हणतात, नामदेवा, जर तुम्हाला भगवत प्राप्ती सर्वरूप आहे अशी अनुभूती घ्यायची असेल तर त्याकरता एक करा, चराचरामध्ये परमात्म्याला पाहण्याची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण करा. आणि ही कशी होईल? जेव्हा तुमच्या चित्ताला पिस लागेल तेव्हा ते होईल. केशवाचे भेटी लागले से पिसे. आणि एकदा का पिस लागलं की मग मनुष्य देहभाव हा विसरून जातो. देहभाव विसरेपर्यंत परमात्मा दर्शनाची उत्कंठा अंतःकरणात निर्माण झाली की मग तो सर्व रूप आहे याचा अनुभव येतो. देहाचा विसर पडेपर्यंत तळमळ निर्माण झाली पाहिजे, पहिला विचार. आणि एकदा का अशी देहा अनासक्ती झाली, देहाचा विसर पडला की मग या सर्वत्र विष्णुरूप परमात्मा स्वरूप असणाऱ्या चैतन्य स्वरूपाची अनुभूती हृदयामध्ये प्रगट होते. आणि मग अंतःकरणातल्या सगळ्या विकारांची झडपण होते. झाली झडपणी, झाली झडपणी. आणि मग जे विश्वाचं आदी रूप आहे, आदी बीज आहे, ते आदिरूपच तुमच्या हृदयामध्ये प्रगट होतं. संचरले म्हणे आदिरूप. आणि एकदा का अशी आत्मबोधाची अवस्था प्राप्त झाली, एकदा का अशी स्वरूप स्थिती प्राप्त झाली की मग त्याच्या जीवनामध्ये कोणताही कर्माचं बंधन राहत नाही. न लिंपेची कर्मी, न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा. मग त्याच्या जीवनामध्ये पाप पुण्याचा विचार राहत नाही, त्याच्या जीवनामध्ये धर्म अधर्माचा विचार राहत नाही, त्याच्या जीवनामध्ये कर्म अकर्म विकर्माचा विचार राहत नाही. तो सर्वांच्या पलीकडे गेलेला असतो. किंबहुना देहाचीच आठवण नसल्यामुळे देहाच्या कोणत्याही प्रतिबंधनात्मक भावना त्याला स्पर्श करू शकत नाही. हे नामदेवा, या जीवनामध्ये मुक्ती ही अत्यंत सहज आहे. पहा बरं का शब्द कसा आहे, अत्यंत सहज आहे. आणि ही सहज मुक्ती अनुभवण्याकरता तुमचं प्रत्येक कर्म आणि चित्ताची अवस्था सुद्धा सहजच झाली पाहिजे. मने गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव. एकदा का अद्वैताला प्राप्त झालात, द्वैताचं बंधन गेलं,
जो परमात्मा पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावरती समचरण दृष्टीनं उभा आहे, तो केवळ तिथंच नाही, चराचरामध्ये परमात्मा व्यापलेला आहे. आणि अशी संपूर्ण विश्वातली प्रत्येक सृष्टीच विष्णुमय आहे. अशी एकदा का तुमची परिपक्व स्थिती झाली, तुम्हाला हे सगळं अनुभूतीला आलं की मग तुम्ही त्या अर्थानं खऱ्या अर्थानं जीवनमुक्त व्हाल. अशी जीवनमुक्ताची अवस्था सद्गुरू गोरोबा काका या अभंगातून नामदेवरायांना सांगतायत. विठ्ठल 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 राम विठ्ठल. अभंगाची अर्थपूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहात त्याचं कारण सांगणं अगत्याचं आहे. आज या पवित्र अशा खाकुर्डे गावामध्ये, त्या गावाला अनेक वर्षाची वारकरी परंपरेची बैठक आहे. अनेक वर्षापासून, अनेक पिढ्यापासून अनेक त्या ठिकाणी महाराज आपल्या या परंपरेच्या, आपण सगळे वारकरी परंपरेचे पाहिक आहात. वडनेर खाकुर्डे हा संपूर्ण परिसर हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अत्यंत समर्थ आणि त्या ठिकाणी संपन्न असा परिसर आहे. आणि आज कोणत्या निमित्तानं कीर्तन आहे तर सर्वांना एक विशेष आनंद होईल. कधी कधी आमच्या जीवनामध्ये सन्मार्गाला चालण्याकरता काहीतरी निमित्त असावं लागतं, आणि आज हे निमित्त या ठिकाणी आज निर्माण झालं आहे. अनेक दिवसापासून ही कीर्तनाची त्या ठिकाणी सर्वांना प्रतीक्षा होती. 2-3 वेळेला मला जमलं नाही, 2-3 वेळा तुम्हाला जमलं नाही, असं करून करून या ठिकाणी आज हा सुयोग जुळून आला. मध्ये वारी होती, वारीच्या त्या सगळ्या याच्यामध्ये जमलं नाही. काल सर्वांचं म्हणणं गुरुपौर्णिमेला ठेवलं पाहिजे होतं, पण गुरुपौर्णिमेला पण सगळेजण जिकडे तिकडे व्यस्त असतात. आणि आज या ठिकाणी हा अत्यंत सुंदर असा पर्वकाळ जुळून आला. खरं म्हणजे सरळ सरळ बोलणं झालं तर गोरोबा काका चौक, संत शिरोमणी गोरोबा काका चौक अशा या पाठीचा अनावरण सोहळा आणि आज या गल्लीचा नामकरण सोहळा या निमित्तानं आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक वेळेला आपण आपल्या घरात बाळाला नाव देण्याचा म्हणजे बाळाचं नामकरण सोहळा करत असतो, पण आज गल्लीचा नामकरण सोहळा आहे. आणि खरं सांगू, गल्लीला नाव पण असं आहे दिलंय की, आणि अशा जागेवरती पाठी उभी केली आहे ना की त्या पाठीकडे पाहता क्षणी हा रस्ता, हा वाम मार्गाला जाणारा रस्ता नाही, हा रस्ता संत विचाराकडे जाणारा रस्ता आहे. आणि जो रस्ता संत विचाराकडे जातो तो रस्ता निश्चितपणे भगवंतापर्यंत पोहोचत असतो. ज्या रस्त्यावर संत उभे आहेत, ऐका, ज्या रस्त्यावर संत उभे आहेत तो रस्ता आमच्या जीवनामध्ये यश, कीर्ती, आरोग्य, संपत्ती आणि आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारा रस्ता आहे. संतांनी तेच काम केलं, रस्ता दाखवण्याचंच काम केलं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संताचे, दयानिधी संताचे, दयानिधी संताचे. मार्ग दाहून गेले आधी दयानिधी संताचे, दयानिधी संताचे, दयानिधी संताचे. संत मार्ग दाखवण्याकरताच या मृत्यू लोकांमध्ये आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणे नाही का, संत मार्ग दाखवण्याकरता. ऐका ना, वाट दाखवणारे संत आहेत. सध्या अडचण अशी आहे, वाट दाखवणारे कमी पण वाट लावणारे जास्त आहेत. वाट लावणारे अनेक भेटतील पण वाट दाखवणारे केवळ संत आहेत. आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवरती आपण मार्गक्रमण केलं की निश्चित आपल्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंत तेनेची पथे चालो जाता, तेनेची पथे चालो जाता, तेनेची पंथे झाले जाता, तेनेची पंथे झाले जाता, तेनेची पथे चालो
तेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. जो रस्ता संत विचारानं जातो त्या रस्त्यामध्ये गुंताच नाही आणि तो रस्ता थेट भगवंतापर्यंत जातो. ज्याला वाटतं आपलं जीवन आनंदी व्हावं, स्थिर व्हावं, संपन्न व्हावं, सुखी व्हावं, त्यानं जीवनामध्ये सत्संग हाच एकमेव पर्याय आहे. सत्संगतीशिवाय जीवनात कधीच विचाराशिवाय आपल्या जीवनात समाधान येऊ शकत नाही. म्हणून सत्संग हा एकमेव पर्याय आपल्या जीवनात आहे. या जगामध्ये सध्या जे काही चांगलं घडतंय ना त्याच्या पाठीमागे संत आहेत. माझं वाक्य आहे का? सध्या जे काही चांगलं घडतंय त्याच्या पाठीमागे संत आहेत. तसं जर पाहिलं सध्या जगात काहीच चांगलं घडत नाही बरं का आप्पा, काही चांगलं घडत नाही. जिकडं पाहावं तिकडं पाप आणि पापच पाहायला मिळतं. आणि ती अधर्म, भ्रष्टाचार, स्वैराचार, बलात्कार अशा अनेक घटना रोज आपण ऐकता. तुम्ही सुज्ञ आहात, टीव्हीवर मोबाईलवर बातम्या पाहता, आपल्याला कळेल मी काय बोलतोय. आता 1.5 महिना झाला त्या पुण्याजवळ चाकण आहे, चाकणमध्ये घडलेली घटना आहे. एका 2.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं. किती वर्षाच्या? ज्या हरामखोरांनी अपहरण केलं त्या नराधमांनी तिच्यावरती बलात्कार केला. ज्या नीच लोकांनी तिच्यावर बलात्कार केला त्यांनी तिला कापून रस्त्यावर फेकून दिलं. एवढं भयंकर पाप सांप्रत काळामध्ये घडतंय. किती पाप घडतंय. मला अनेक घटना त्या संबंधाने बोलता येतील. तुम्ही सगळं त्या संबंधाने जागरूक आहात, तुम्हाला सगळं कळत आहे. आता मागे 2-2.5 महिने झाले असतील कदाचित, त्या डोंबिवलीमध्ये घटना घडली. दुपारची वेळ होती, फ्लॅट सिस्टीमनं लोक तिथं राहतात. 17-18 मजली बिल्डिंग होती. 8व्या-9व्या मजल्यावर घटना घडली. नवरा बायको घरामध्ये होते. दुपारची वेळ होती, मुलं शाळेत निघून गेले आणि घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं. काही विशेष कारण नव्हतं, किरकोळ कारण होतं आणि वाद विकोपाला गेला. आणि तो वाद विकोपाला गेला. त्या रागाच्या भरात त्या माणसाने त्या बाईची हत्या केली, त्या बाईला मारून टाकलं. पण मारल्यानंतर आता मागे पुरावा सापडू नये म्हणून त्या माणसाने त्या बाईच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे तयार केले. आता ते तुकडे तिचेच आहेत हे कळू नये म्हणून ते तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि जे तुकडे शिजले नाहीत ते तुकडे मिक्सरमध्ये दळले आणि फेकून दिले. इतकी भयंकर क्रूरता सध्या सांप्रत काळामध्ये आपण अनेकांच्या मनामध्ये पाहतोय. मी कधी कधी विचार करतो, माणसं राक्षस सुद्धा एवढे क्रूर कधी झाले नसतील, एवढा क्रूर सध्या माणूस झालाय. एवढं पाप जगामध्ये घडतंय. पण एवढं पाप घडून सुद्धा अजून हे जग स्थिर आहे, याच्या पाठीमागे संतांची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 सत्संग आमच्या जीवनाला ऊर्जा देतो. म्हणून जो रस्ता सत्संगाने जातो त्या रस्त्यानं चाला. आमच्या जीवनामध्ये आमचं कल्याण आहे. ज्याला वाटतं आपलं जीवनात कल्याण झालं पाहिजे त्याला काही काही गोष्टी आयुष्यामध्ये कळाल्या पाहिजे. फार बारकाई नाही का, फार लक्षपूर्वक आहे का? त्याला वाटतं मला माझं कल्याण झालं पाहिजे त्याला काही काही गोष्टी कळायला पाहिजे. एक, त्याला हे कळायला पाहिजे की मी मनुष्य आहे. हे पहिली गोष्ट त्याला कळाली पाहिजे, मी मनुष्य आहे. पण मनुष्य कोणाला म्हणावं? ज्ञानोबांनी याचा विचार सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. कोणाला मनुष्य म्हणावं? माऊली म्हणतात कोणालाही मनुष्य म्हणू नका. मग मनुष्य त्याला म्हणा ज्याला 3 गोष्टी कळतात. या 3 गोष्टी तुम्हाला कळत असतील तर तुम्ही मनुष्य आहात. या 3 गोष्टी कळत नसतील तर तुम्ही स्वतःला मनुष्य म्हणून घेऊ नका. मग ज्ञानेन हिनम पशुभित समान आहात. तुम्ही पशु आहात 2 पायाचे. या 3 गोष्टी कळत नसतील तर. बारीक आहे का? एक, पहिली गोष्ट कळाली पाहिजे, कोहम, मी कोण आहे हे आधी माणसाला कळालं पाहिजे. हु आय एम, मी कोण आहे हे कळालं पाहिजे. नंबर 2, मी ज्या जगामध्ये राहतो हे जग खरं आहे का खोटं आहे हे कळालं पाहिजे. आणि तिसरा विचार, या जगाचा जगन्नाथ कळाला पाहिजे. या जगाचा मालक कोण आहे? जगाचं उपादान कारण कोण आहे? जगाचा स्वामी कोण आहे? मालक कोण आहे? बहुतेक वेळेला आम्ही स्वतःला मालक समजतो, पण आपण मालक आहेत का? मालक त्याला म्हणा ज्याच्या हातात सगळ्या सत्ता आहेत. आपल्या हातात काय सांगा ना? आपल्या हातात कोणतीच सत्ता नाही. मी कोण आहे हे कळालं पाहिजे. नाही कळत. संसाराचं ओझं वाहता वाहता शेवटच्या टोकापर्यंत आपण कधी म्हातारपणात येतो कळत नाही. आणि अकस्मात आपली वेळ संपली, टाइम ऑफ झाला आणि अचानक यमाच्या दारात येऊन उभा राहतो आणि मग तेव्हा पश्चातापाशिवाय हातात काही राहत नाही. संत म्हणतात तुझं एवढं सगळं आयुष्य तुला दिलं होतं पण त्यामध्ये जे करायचं ते राहूनच गेलं आणि आता मात्र जागा झालास, आता काय उपयोग आहे हे कळतच नाही. या 3 गोष्टी कळायला पाहिजे. नाही कळत, ठीक आहे. नाथ महाराज भागवतात म्हणतात हे 3 कळत नाही, याच्या खालच्या तरी 3 गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. पहिली गोष्ट नीट आहे का, आतापर्यंत काय काय कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. तुम्ही ऐकताय ना सगळे? आतापर्यंत काय काय कळालं बुवा हे कळालं पाहिजे. नंबर 2,
अजूनपर्यंत काय काय कळालं नाही ते कळालं पाहिजे. आणि 3, कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे. आता बहुतांश मोठा वर्ग असा आहे दादा, ज्याला कळत नाही हेच कळत नाही. जुने लोक म्हणायचे बा जन्माला आला, चांगलं पाठच आपलं ते, का जन्म झाला, कशा करता आलो हे कळालं पाहिजे. आणि हे कळून देण्याचं काम जर कोणी करत असतील तर ते संत करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि तदनिमित्तानं गोरोबा काकांच्या जीवनचरित्रावर थोडा प्रकाश पडावा या अनुषंगानं या अभंगाची निवड केलेली आहे. या अभंगामध्ये गोरोबा काकांनी नामदेवरायांना उपदेश केला. काकांचा अधिकार हा फार मोठा होता. आजपासून 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था समाजामध्ये होती. त्या काळामध्ये आत्ता जसे आपण स्वतंत्र आहोत त्या काळामध्ये तसे नव्हतो. आज आपल्या मनाप्रमाणे आपण स्वैराचारी जीवन जगतो, पण त्या काळात तशी व्यवस्था नव्हती. त्या काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती. समाज 4 वर्णामध्ये वाटला होता आणि त्या 4 वर्णांची कामं सुद्धा ठरलेली होती. उंचवर्णीय लोकांनी शिक्षण घ्यायचं, मध्यमवर्गीयांनी व्यापार करायचा आणि खालच्या वर्गातल्या लोकांनी या वरच्या वर्गातली लोकांची सेवा करायची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी चातुर्वर्ण व्यवस्था त्या काळामध्ये होती. क्षत्रियांनी व्यापार करायचा, ब्राह्मणांनी अध्यापन आणि अध्ययन करायचं, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्र जो अत्यंत तळातला वर्ग आहे त्या वर्गाने या 3ही वर्गाची सेवा करायची. त्या काळामध्ये 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार या सगळ्या पोटजाती त्या काळामध्ये शूद्र म्हणून गणल्या जात होत्या. त्या काळातले आपण सगळे शूद्र आहोत. त्या काळामध्ये शूद्रांना एकत्र येऊन सत्संग करण्याचा अधिकार नव्हता. ग्रंथ वाचण्याचा सोडा, ग्रंथ पाहण्याचा अधिकार नव्हता. तिकून एखादा जर हातामध्ये कलश घेऊन महादेवाच्या मंदिरात निघाला आणि एखादा शूद्र जर जात असला आणि त्यानं जर त्या कलशावाल्यानं जर या समोरच्या शूद्राला पाहिलं, घरी जाऊन तो 21 वेळा स्नान करायचा. किती वेळा? 21 वेळा स्नान करायचं. इतकी भयंकर कलुषित भावना त्या काळामध्ये होती. आणि अशाही काळामध्ये कर्मकांडाचं भयंकर स्तोम माजलेलं होतं. कर्मकांडाच्या नावावरती सामान्य माणसाची पिळवणूक होत होती. आध्यात्मिक सिद्धांतापासून सामान्य बहुजन समाज हा दूर होता आणि अध्यात्माच्या नावावरती स्वतःच व्यवस्थापन करणारी एक स्वतंत्र अशी वर्गाची फळी निर्माण झाली होती त्या काळामध्ये. आणि अशा काळामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या अवताराने या सगळ्या काळ्या कामावरती विलक्षण अशी अग्नीची ठिणगी पडली आणि सगळं भस्मसात व्हायला सुरुवात झाली. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांचा अवतार झाला. कसा झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला खूप मागं जायचं नाही. ज्ञानोबारायांचा अवतार झाला आणि मग त्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी या सर्व उपाधीपासून बहुजन समाजाला त्या ठिकाणी एका छत्रामध्ये बांधून ठेवावं आणि त्यांना त्यांच्या मुक्तीचा अधिकार उपलब्ध करून द्यावा, याकरता शेवटच्या टोकापर्यंत त्याला त्याच्या जीवनातलं तत्व कळावं एवढं स्वातंत्र्य त्यांनी खुलं करून दिलं. आपण मोठे भाग्यवान आहोत, आपण त्यांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, फार भाग्यवान आहोत. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले तेवढे संत जगाच्या पाठीवर कोणत्याही भागामध्ये झाले नाहीत. महाराष्ट्रभूमी संतभूमी म्हणून ओळखली जाते. किती संत झाले वर्णन गणती करताना प्रत्येक समाजामध्ये संत झाले. खरं म्हणजे समाजामध्ये संत झाले, संतांकरता समाज नाही पण समाजाकरता संत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग त्या काळामध्ये सर्वांना अध्यात्माचा परिचय व्हावा याकरता एक फार मोठी क्रांतीची ठिणगी पडली. सुरुवात ज्ञानोबारायांनी केली आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर हे वादळ पोचलं. त्या काळामध्ये बहुतेक संत एकाच वेळेला अवताराला आलेले होते. सद्गुरू सावता महाराज हे त्याच काळामध्ये, सद्गुरू गोरोबा काका त्या काळामध्ये, सद्गुरू कबीर महाराज हे त्याच काळामध्ये, संत नामदेव महाराज हे त्या काळामध्ये, सोपान काका, मुक्ताबाई, संत कमाल, संत चोखोबाराय, संत सोयराबाई अशी फार मोठी फळी त्या काळामध्ये एकाच वेळेला अवताराला आली. आणि अशा वेळेला सर्व समाजातल्या संतांनी एकत्र येऊन या भागवत धर्माची स्थापना केली. गोरोबा काकांचा जन्म कालावधी पाहिला शके 1150चा कालावधी आहे. तत्पूर्वी 25 वर्ष अगोदर सद्गुरू सावता महाराजांचा अवतार झाला होता अरणला. अरणगाव हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एक तगर नावाचं गाव, जे वैदिक काळामध्ये तगर, नंतर ते तेरणा काठावर आहे म्हणून त्याचं नाव तेर असं पडलं.
तेरणा नावाची नदी वाहते. ती तेरणा नदी ही दक्षिण काशी म्हणून त्या काळामध्ये ओळखली जायची. तगर हे जे शहर आहे, हे तगर शहर वैदिक काळापासून अत्यंत अत्यंत त्या ठिकाणी संपन्न असं शहर होतं. आणि त्या 13 गावामध्ये महादू कुंभार आणि त्यांची पत्नी परंपरेनं कुंभार कामाचा व्यवसाय करत होते. दिवसभर त्या ठिकाणी कष्ट करायचे आणि संध्याकाळी भजनामध्ये आपली रात्र घालायची. परंपरेनं घरामध्ये विठ्ठलाची वारी होती आणि त्यांच्या पोटी त्या ठिकाणी गोरोबा काकांचा अवतार झाला. त्यांच्या जन्माची कथा आहे. त्यांचं नाव गोरा का पडल्याच्या पाठीमागे कथा आहे. बहुतेक गोष्टी आपल्याला माहितीच नाही. मला सगळं ते आज आग्रहाने तुम्हाला सर्वांना त्या व्यक्त करायचं आहे. असं म्हणतात म्हणे महादू कुंभारांना एकूण 6 मुलं झाली, पण ते 6चे 6 गेले. ते बालपणीच गेले. 7वा मुलगा झाला, तो पण गेला. आणि नंतर त्या मुलाला पुरण्याकरता त्यांनी त्या मुलाला उचललं आणि गावाच्या बाहेर एका त्या ठिकाणी त्या बाळांना पुरण्याची स्वतंत्र जागा असते, आहे का नाही. प्रत्येक गावाच्या बाहेर एक जागा असते. त्या जागेवरती त्या बाळाला पुरलं. आणि पुरल्यानंतर आता गोरोबा काकांचा हा जो अवतार आहे, हा अवतार, या अवताराच्या पाठीमागची काही भूमिका आहे. तुम्ही नवनाथ ग्रंथ जर वाचला असेल तर तुम्हाला कळेल. त्या नवनाथ ग्रंथाच्या सुरुवातीला कलियुगामध्ये संत मागच्या कोणत्या अवतारातून आले याची सगळी परिक्रमा त्या ठिकाणी सांगितली आहे. सद्गुरू सावता महाराजांचं येणं, सद्गुरू सावता महाराज हे मागच्या जन्मातले जनकाचे अवतार होते म्हणे, जनकाचे अवतार होते. आणि गोरोबा काका हे मागच्या जन्मामध्ये विदुरू काकाचे अवतार होते. विठ्ठल 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 विठ्ठल. द्वापार युगातले विदुर काका तेच कलियुगातले गोरोबा काका झाले. विदुर काका मोठे भगवत भक्त होते. मला सगळं त्यांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाळ जन्माला आल्यानंतर बाळ मेल्यानंतर त्या बाळाला उचललं, एका ठिकाणी पुरलं. आणि पुरल्यानंतर 2-4 दिवसांनी त्या गावात एक महात्मा जो अत्यंत सिद्ध होता, तो महात्मा चालला. त्यांनी त्या बाळाला त्या पुरलं त्या ठिकाणी पाहिलं आणि आतमध्ये बाळ जिवंत असल्याचं दिसलं. सिद्ध महात्मा होता. कळालं, अरे हे बाळ जिवंत आहे आणि हे बाळ सामान्य नाही, हा अवतारी महात्मा आहे. विचारपूस केली का, हो हे बाळ इथं कोणाचं पुरलं आहे. म्हणे अशा कुंभारवाड्यामध्ये कुंभार आहे, त्याचा मुलगा झाला आणि त्याला हे बाळ पुरलं आहे. म्हणे जा सांगा ते बाळ उकरून काढा, ते बाळ मेलेलं नाही म्हणे. म्हटलं हो. म्हणे हो. सगळे लोक गावकरी आले. आता त्या काळात लोक साधूवर विश्वास ठेवत होते. तो काळ बरा होता, साधूवर विश्वास ठेवत होते. आणि मग सगळे गावकरी जमा झाले. त्या गावकऱ्यांनी सगळं ते उकरल्यानंतर पाहिलं तर बाळ आतमध्ये जिवंत होतं. जिवंत बाळ पाहिलं, सर्वांना चमत्कार वाटला. 6 मुलं आधीच मेले, हा 7वा मुलगा आता प्रसाद म्हणून मिळाला. याचं काय नाव ठेवावं. तर मग त्या ठिकाणी त्या साधूनच असं नाव ठेवलं, जिथं बाळाला पुरायचे त्या जागेला पूर्वी गोरी म्हणायची. गोरी काय म्हणायचे, गोरी म्हणायचे. गोरीतून हे जन्माला आलं म्हणून याचं नाव ठेवलं गोरोबा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हळूहळू पूर्वजन्मातले आध्यात्मिक संस्कार होते. हे महात्मे एका जन्मामध्ये सिद्ध होत नाही, यांच्या सिद्धीकरता योग भ्रष्टाची प्रक्रिया सांगितलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. सूर्य उगवण्याच्या अगोदर जसा त्याचा प्रकाश आधी उगवतो, त्याप्रमाणे महात्मा जन्माला येण्या अगोदरच त्याचं ज्ञान त्या ठिकाणी प्रगट होत असतं. बालपणीच सर्वज्ञता अशी साधूची अवस्था असते. आणि मग हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी आता शरीर वाढायला लागलं. अंतःकरणामध्ये पूर्वजन्मातली साधना तपस्या त्याचं बळ होतं. आई वडील गेले, तरुण झाले. आणि तरुणानंतर त्या तेरपासूनच काही 10-12 किलोमीटर अंतरावरती ढोकी नावाचं गाव आहे. कोणतं गाव आहे, ढोकी. आणि त्या ढोकी गावातल्या त्या ठिकाणी महाराज एका अत्यंत भगवतभक्त कुटुंबातली एक मुलगी, तिच्यासोबत त्या ठिकाणी गोरोबाकांचा विवाह झाला. तिचं नाव होतं संती. आणि विवाह झाला. आता दाम्पत्य जीवन, आता संसारी जीवन सुरू झालं. हळूहळू हळूहळू तुम्हाला सर्वांना सगळी कथा माहिती आहे. आणि दाम्पत्य जीवनामध्ये विठ्ठल भक्तीचा ओघ वाढत होता. एक दिवशी पहाटेची वेळ आहे. गोरोबाकांचा नित्यनेम होता. त्या तेरणा नदीच्या काठावरती भगवान काळेश्वराचं मंदिर आहे. कोणतं मंदिर, काळेश्वर. तुम्ही पहा, जिथं जिथं संतांची समाधी आहे, काकांची समाधी सध्या त्या काळेश्वर महादेवाच्या शेजारीच आहे. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे, शिवलिंग आहे.
आणि हे शिवलिंग तुम्ही जर कधी गेलात त्या तेरला तर पहा, ऐतिहासिक त्या ठिकाणी गाव आहे. मला वाटतं जवळजवळ माझ्या उंची एवढी तर शिवलिंग असेल, एवढं मोठं जे शिवलिंग आहे पाषाणाचं. आणि त्या शिवलिंगाचं अभिषेक करून दर्शन घ्यायचे. आणि एक दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठले, तेरणा नदीमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर स्नानातनं बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर एक भगव्या वेशामध्ये असणाऱ्या नाथपंथी साधूला पाहिलं, ज्याच्या संपूर्ण अंगामध्ये रुद्राक्षांचं कवच होतं, जटा होती. त्या ठिकाणी महाराज विलक्षण असं तेज होतं, संपूर्ण अंगाला भस्म लावला होता, हातामध्ये चिमटा होता. इतिहासकारांचं असं म्हणणं ते चैतन्य गोरक्षनाथ होते. आणि गोरक्षनाथांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, स्वतःचा परिचय दिला आणि अनुग्रहित केलं. गोरोबा काकांना गोरक्षनाथांचा अनुग्रह झालाय. आणि अनुग्रहानंतर आता त्यांचं आध्यात्मिक जीवन सुरू झालं. आणि त्या आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुकृपेचा इतका मोठा प्रसाद मिळाला. त्या प्रसादाचं वर्णन आहे. महाराज म्हणताय, आता अवस्था अशी झाली, आत्मबोधे तोषला तेने कृतकार्ये जाहला, मनोनी सहजे सांडवला कर्मसंगा. आत्मबोधी जीवन झालं. आता आत्मबोध हृदयामध्ये प्रगट झाला, स्वरूप दर्शनाचं भाग्य मिळालं, मी प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहे असा परिचय झाला. आणि मग आता त्यांचं जगणं सुरू झालं. त्या ठिकाणी महाराज त्यांचं जगणं हे कसं होतं, ज्ञानोबराय बोलतात, ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कुंभ, येर माणूसपण भांब लौकिक भागू, तो पाषाणा माझी परिसू, रसा माझी सिद्ध रसू, मनुष्याकृती अंशू माझा चिजान, आत्मज्ञाने चोखडी संतती माझी रूपडी, वरी दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. अध्यात्म ज्ञानाच्या कलशावस्थेला पोचले. गोरोबा काका सिद्ध झाले. आणि काकांचा अधिकार, महाराज जो सिद्ध झाला ना त्याला प्रसिद्ध व्हायची गरज पडत नाही, त्याला कार्ड छापायची गरजच पडत नाही. वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे. एक दिवशी भजन करता करता गोरोबा काकांनी आपल्या पायाखाली मूल तुडवलं. महाराज इतके विलक्षण अशी विधी अवस्था झाली, देहाचं भानच नाही. मूल तुडवलं आणि मूल तुडवल्यानंतर कोणत्याही प्रकारचं ममत्व हृदयामध्ये नव्हतं. ममत्व रहित ज्यांचं जीवन आहे. का? कारण साधू जीवनाचा वृत्तांत सांगणारा एक अभंग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेले ते, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आले गावा, भक्ती बहीण धावून आली गा. आता संध्या कशी मी करू केव्हा, झाले संध्या संदेह माझा गेले, आत्मा राम हृदय प्रगट, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगट. बुधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारे मरून गेले तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या मी कशी करू केव्हा, पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. संध्या मी कशी करू केव्हा. अंतःकरणामध्ये आत्मबोध नावाचा पुत्र जन्माला आला. त्यामुळे बाहेरच्या पुत्राचं ममत्व आता राहिलं नाही. पुत्र मरून गेला, पायाखाली तुडवलं महाराज पोरग, पण काकांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शोक राहिला नाही. संतीनं त्या ठिकाणी सांगितलं आता माझ्या अंगाला स्पर्श करायचा नाही. आणि मग काकांचं भयंकर असं वैराग्य संपन्न जीवन सुरू झालं. आता कुटुंबात राहून सुद्धा ब्रह्मचर्यासारखी अवस्था काकांची सुरू झाली. संसारामध्ये राहून सुद्धा एक विलक्षण अशी तपोनिष्ठ जीवन याचिका सुरू झाली. आणि मग आता काका हळूहळू अंतर्मुख व्हायला लागले.
आता जगाचा संबंध तुटत गेला, अधिकार वाढत वाढत गेला. ज्ञानोबारायांना बातमी कळाली, पंढरपुरामध्ये सगळे संत जमा झाले पण काका आले नाही. आणि मग एक दिवशी सर्वांनी संतांनी निर्णय घेतला की म्हणे काकांच्या घरी असं असं झालं. आता असं असतं, आपल्या परिचयाचा कुणी अत्यंत जिव्हाळ्याचा असेल, आपल्या नातेवाईकामध्ये कुणी असेल आणि त्याच्या घरामध्ये दुःखद घटना झाली, त्याला आपण सांत्वना करण्याकरता जातो आपण. त्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतो दारावर जाणं, असं म्हणतात तुम्ही, दारावर जाणं, त्याला सांत्वना करण्याकरता जाणं असं आपण म्हणतो. आणि मग सर्व संतांनी ठरवलं की काकांना भेटण्याकरता यायचं, त्यांचं दर्शनही घ्यायचं आणि तिथे काहीतरी अध्यात्म चर्चा करायची. ज्ञानोबा यांचा आदेश, सगळे संत तेरमध्ये जमा झाले. आणि त्या तेरमध्ये जमा कोण कोण? सगळे संत होते. सावता महाराज होते, नामदेव